निवडणुकीचं वारं सुटलं की मैत्री विसरली जाते, नाती बाजूला पडतात आणि उरते ती फक्त खुर्चीची लढाई. जळगाव महानगरपालिकेत सध्या हे चित्र आहे. कुठे जीवाभावाचे मित्र एकमेकांचे वैरी झालेत, तर कुठे दिग्गज माजी महापौरांना नवख्या पोरांनी घाम फोडलाय. पिंपराळ्यात नारळ कोणाचं फुटणार आणि पियुष फॅक्टर दिग्गजांना घरी बसवणार का? जळगावच्या या 7 हाय व्होल्टेज लढती तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाहीत. नेमकं काय घडलंय जळगावात? जळगाव महानगरपालिकेचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. थंडीचे दिवस असले तरी जळगावचा राजकीय तापमान मात्र हाय व्होल्टेज झाले. एकूण 63 जागांसाठी तब्बल 321 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे. वरवर पाहिलं तर लढत सरळ आहे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. पण ही लढत एवढी सोपी नाहीये, कारण अनेक ठिकाणी अपक्षांनी आणि बंडखोरांनी दिग्गजांचा गणित बिघडवलंय. आज आपण शहरातल्या अशा 7 प्रभागांबद्दल बोलणार आहोत, जिथे हार जीत फक्त एका मताने सुद्धा होऊ शकते. इथे माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर कुठे बापाचा बदला घेण्यासाठी मुलं मैदानात उतरली आहेत. चला तर मग सुरू करूया या हाय व्होल्टेज लढतीचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी वळूया प्रभाग क्रमांक 5 कडे. हा प्रभाग जळगावच्या राजकारणातला हॉटस्पॉट बनलाय. का? कारण इथे महायुतीने आपले 2 हुकमी के बाहेर काढलेत. 2 माजी महापौर, एकीकडे आहेत नितीन लढा भाजप आणि दुसरीकडे विष्णू भंगाळे शिंदे सेना. हे दोन्ही नेते म्हणजे जळगावच्या राजकारणातले धुरंधर. पण गंमत बघा, या दोन्ही दिग्गजांसमोर आव्हान कोणाचं आहे? तर योगायोगाने दोन्ही उमेदवारांचं नाव पियुष आहे. सविस्तर सांगतो. लढत क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 5 ड. भाजपचे माजी महापौर नितीन लढा यांच्या समोर उद्धव सेनेने पियुष गांधी यांना मैदानात उतरवलंय. लढा यांचा अनुभव मोठा आहे, पण पियुष गांधींनी निर्माण केलेलं आव्हान दुर्लक्ष करण्यासारखं नाही. तरुण चेहरा आणि बदलाची लाट. लढा यांना भारी पडणार का? लढत क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5. दुसरीकडे शिंदे सेनेचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या समोर उभे आहेत पियुष पाटील. पण हे पियुष पाटील कोण? तर दिवंगत नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे हे सुपुत्र आहेत. अपक्ष म्हणून ते मैदानात आहेत. वडिलांच्या पुण्याईची लाट आणि सहानुभूतीचा फॅक्टर विष्णू भंगाळ्यांची विकेट पाडणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. थोडक्यात काय, तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये माजी महापौर विरुद्ध पियुष अशी थेट टक्कर आहे. आता जाऊया जळगावच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणाऱ्या पिंपराळ्यात. प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक जुना हिशोब चुकता केला जाणार आहे. ही लढत आहे मयूर कापसे उद्धव सेना विरुद्ध अमर जैन भाजप. या लढतीला एक बॅक स्टोरी आहे. विधानसभेच्या वेळी मयूर कापसे यांनी बंडखोरी केली होती. पक्षाचा आदेश मानला नव्हता. भाजप ही गोष्ट विसरलेली नाही. त्याचाच परिणाम म्हणून भाजपने यावेळी कापसे यांचं तिकीट कापलं आणि अमर जैन यांना संधी दिली. आता मयूर कापसे मशाल हाती घेऊन भाजपला धडा शिकवायला निघालेत. त्यामुळे ही लढत केवळ सत्तेची नाही, तर अस्तित्वाची झाली आहे. लढत क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 10 ड. पिंपराळ्यातच आणखी एक ठिणगी पडली आहे. भाजपकडून जाकीर खान आणि उद्धव सेनेकडून माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आमने सामने आहेत. कुलभूषण पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आणि जाकीर खान यांची रणनीती, यामुळे इथला निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. लढत क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6 क. जिथे मैत्रीत पडली फूट. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, हे प्रभाग 6 क मध्ये सिद्ध झालंय. एकेकाळी भाजपचे माजी नगरसेवक अमित काळे आणि धीरज सोनवणे हे एकाच ताटात जेवणारे सहकारी होते. चांगले मित्र होते. पण आज आज अमित काळे भाजपच्या कमळावर उभे आहेत, तर त्यांचे जुने मित्र धीरज सोनवणे उद्धव सेनेची मशाल घेऊन त्यांना चॅलेंज देत आहे. 2 युवा नेत्यांची टक्कर जळगावात सर्वात जास्त चर्चिली जाते. इथे विजय कोणाचाही होवो, पण मैत्रीचा पराभव मात्र नक्की झालाय. निवडणुकीत जेव्हा जागा वाटप होतं, तेव्हा बऱ्याच जणांचा बळी जातो. असंच काहीसं झालंय प्रभाग क्रमांक 13 ड मध्ये. इथे भाजपचे 3 वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांचं तिकीट चक्क कापण्यात आलं. का? कारण ही जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच अजित पवार गटला सोडायची होती. आणि तिथे उमेदवार कोण आहे? तर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र प्रफुल्ल देवकर. गुलाबराव देवकरांनी आपल्या मुलासाठी ही जागा खेचून आणली. पण नाराज झालेले जितेंद्र मराठे आणि त्यांचे समर्थक शांत बसणार का, की आतून काही गेम करणार, यावरच प्रफुल्ल देवकरांचं भवितव्य अवलंबून आहे. मग लढत क्रमांक 7, प्रभाग 14 शेवटची पण तितकीच महत्वाची लढत आहे मेहरून मध्ये.
इथे माजी महापौर सुनील महाजन भाजप यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे अशोक लांडवंजारी उभे आहेत. महाजन यांना आपला गड राखण्यासाठी शर्तीची प्रयत्न करावे लागत आहे, कारण लाडवंजारी यांनी तगडे आवाहन उभे केले आहे. तर मित्रांनो, जळगाव महापालिकेच्या या 7 जागा म्हणजे सत्तेची चावी आहेत. एकदा रिकॅप करूया त्या 7 हाय व्होल्टेज लढती. सर्वप्रथम प्रभाग 5 पियुष पाटील अपक्ष वर्सेस विष्णू भंगाळे शिंदे सेना. मग द्वितीय प्रभाग 5 पियुष गांधी उद्धव सेना वर्सेस नितीन लढा भाजप. मग प्रभाग 6 अमित काळे भाजप वर्सेस धीरज सोनवणे उद्धव सेना. प्रभाग 8 अमर जैन भाजप वर्सेस मयूर कापसे उद्धव सेना. मग प्रभाग 10 कुलभूषण पाटील उद्धव सेना वर्सेस जाकीर खान भाजप. मग 6वं म्हणजे प्रभाग 13 प्रफुल्ल देवकर राष्ट्रवादी अजित पवार गट. 7वं प्रभाग 14 अशोक लाडवंजारी राष्ट्रवादी शरद पवार वर्सेस सुनील महाजन भाजप. या सर्व लढतींमध्ये तुम्हाला काय वाटतं? पियुष फॅक्टर माजी महापौरांना घरी बसवणार का? आणि पिंपराळात मयूर कापसे भाजपला धक्का देणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.